अधिवेशनातील दांडी बहादर मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी। मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचं कामकाज जर स्थगित झाल्यास खपवून घेतलं जाणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना गर्भित इशारा। अधिवेशनामध्ये भाजप आमदारांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा निर्णय। भाजपचे आमदार मंत्री किती वेळ सभागृहात कामकाजामध्ये सहभागी झालेत याची घेता येणार नोंद। विधान परिषदेमध्ये भाजप आमदारांची संख्या वाढली। नवीन 11 आमदारांची भर पडल्यानं संख्या गेली 35 वर। राज्यपाल नियुक्त 5 आमदारांपैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता। पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। मुस्लिम महिलांच्या तोंडी तलाक संदर्भात देवयानी फरांदे लक्षवेधी मांडणार। शिवसेना खासदारांच्या बाबतीमध्ये दुसरा मोठा पक्ष। शिंदेंचा भाजपला सूचक इशारा। फुटीच्या भीतीनं उभाटा आमदारांची बैठक। उद्धव ठाकरेंनी केली चर्चा। 4 आमदारांची बैठकीला दांडी। नागपुरात हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ। डॉक्टर ईश्वरचंद्र चांदेवार खासगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत। घटनास्थळी बधिरीकरणाचे इंजेक्शन आत्महत्येची शक्यता असल्याची पोलिसांची माहिती। पाण्यासाठी दाद मागावी लागणं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट। पाणी टंचाईवरून हायकोर्टानं सरकारला खडसावलं। पाणी उपलब्ध करून देणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं केलं नमूद। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची दमदार हजेरी। दादर वरळी सीएसएमटी परिसरात पाऊस। वातावरणात गारवा आल्यानं मुंबईकर सुखावले। कोकणात पावसाची दमदार हजेरी। रत्नागिरीसह सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 4 दिवस येलो अलर्ट। नाशिक जिल्ह्यातील चांदवडला मुसळधार पावसानं झोडपलं। अनेक ठिकाणी पाणी साचलं। रस्त्यांना नाल्यांचं स्वरूप। इंग्लंडच्या पंतप्रधानांचा राजीनामा। कीर स्टारमर यांचा नेतेपदाचा राजीनामा। 10 वर्षांमध्ये 6व्या पंतप्रधानांचा कार्यकाळ अजूनही अपूर्णच। लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग। आगीमध्ये 15 जणांचा होरपळून मृत्यू। इराण हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडणार। दररोज 20 लाख बॅरल तेल विकलं जाणार। पहिल्या फेरीतील चर्चेनंतर ट्रम्प यांची ऑफर। संत गजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्यामध्ये आगमन। 2 दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार।